खरांक खरांक कुठला आलं? योगायोग सम्राट वा वा, म्हणजे पाव होता हो तुमच्याकडे? पाव मिळाला की आमचा कुत्रा मऊ पडतो. अरे नाही भाऊ, मुद्दा बस आणला होता. हो, माहिती सांगण्याला सांगितलं होतं बंगल्यात कुत्रा आहे म्हणून. त्याला बी रिश्वत द्यावी लागते बरे. तुम्ही माणसं सांगत राहते का नाही? मला एक समजत नाही, मालक तुमच्या कुत्र्याला तुम्ही बांधून काऊन ठेवत नाही? तुम्ही माझ्याकडे आला? हा नाही बाबा, तुमच्याकडे नाही. तुमच्या बंगल्यात ते कोण प्रोफेसर कोकले राहतात ना, ते हो नाटक बिटक बसवतात ते. हा वर्गा लग्नात आहे बरे. असतील लग्न. जिन्यानं वर गेला की डावीकडची पहिली खोली. बर. कुलूप नाहीये. आपण मुलगी सांगून आला असाल तर माझ्या वडिलांना भेटा. त्यांचा पत्ता रावसाहेब अण्णासाहेब गोखले,
रिटायर्ड मामलेदार सड्यावर रत्नागिरी. नमस्कार. नमस्कार. शेजारचे प्रोफेसर कुठे आहेत हे मला माहित नाही. कृपा करून कुणी चौकशी करू नये. हे महावस्ताद रे पुणेवाले. हा बोर्ड का पाडला तुम्ही? का पाडला? हा जाऊ का तुला नागपूर हिसका? नको नको. लमचा गोखले सर घरमध्ये आहेत का हो? गोखले सर घरमध्ये आहेत का हो? कलेक्टर आहे मला काय पुसते? खबरावर जाऊ तूच चौकशी कर ना. तूच पूस. आबा ये म्हणजे वा. अरे भगवान ಸರಂತೂ ಮನೆಯಾಗ ಇದ್ದಾರೆ. ನೀವ್ ಎಲ್ವತ್ತಲ್ಲ ಗಾಡ ಚಾಳಿ ನನಗ ನಾಚಿಗೆ ಬರ್ತದ ಮಂದಿ ಅದ್ರಾಗ ಏನ್ ಹಾಕೋದು ಹಿಂಗ ಹಂಗ ನೀನೇ ಆಗ್ತಲ್ಲ. ಯಾ ಜಗಳ ಆಡ್ತೀರಿ ಶಾಮಕ್ಕ? ನೀನೇ ಬೆಲ್ವತ್ತವ ನಾನು ಬೇಡವಾ? ಒಟ್ಟ ಅಕ್ಕ ಒಟ್ಟು ಒಟ್ಟು ಒಳ್ಳೇದವ. ಏನಾಗ್ತಿ ಒಟ್ಟು आपण मुलगी सांगून आला असाल तर माझ्या वडिलांना भेटा. त्यांचा पत्ता रावसाहेब अण्णासाहेब गोखले, रिटायर्ड मामलेदार सड्यावर रत्नागिरी. नमस्कार. कुणी नाही सर. आम्ही सगळं मुली मुलीच आहोत. या ना आत या ना. येऊ नका. म्हणजे कधी म्हणतो तो? हा या आता. नडरे बसा ना जरा. अरे हो हो हो. तुम्ही काय उचलता? जा इकडे. जा हो. जा ना. होईच नाही. हो हो थांबा. द्या. बसा ना बसा. हा आता बोला काय काम होतं? एक मिनिट. करताय का? जरा पंखा होता. आता बोला काय काम होतं? आम्ही चार जरा कान बंद करता. वाटलं उकडतंय म्हणून. आम्ही चार जणी महाराष्ट्र कर्नाटक महिला समाजच्या सभासद असतो. आमच्या समाजतर्फे आम्ही एक नाटक मराठीमध्ये सादर करणार म्हणतो. नाटक म्हणाल तर आमच्या कर्नाटकचं एक प्रसिद्ध नाटककार आहे बघा.
मास्ती व्यंकटेश, टी.पी. कैलासम, रंगाचार्य. ते तर आहेच, पण एक नवं नाटककार आहे बघा, गिरीश करणार. अवे या, म्हणजे तुम्ही वैसता की काय हो? तर त्यांचंच एक नवं नाटक आहे बघा, ते मराठीत ट्रान्सलेट केले, त्याचे प्रयोग करायचे ठरवले, म्हणून आपणला एक विनंती करायची. बोला ना. आपण नाटकचे डायरेक्शन करायला काय? एक विचारू? अहो तशा मग का त्यांना पैशाबद्दल विचार ग. पैसे घेत नाही मी, पैसे घेत नाही. मी इथे प्राध्यापक आहे विज्ञानात. मला आपली एक आवड आहे, साहित्याची, संगीताची, अभिनयाची. मी विचारणार आहे ते जरा वेगळंच आहे. विचारा घेऊ. तुमचं मराठी कानाला अतिशय गोड वाटतो. कशामुळे? शास्त्री करता काय हो सर, आम्ही सगळं मूळचे मराठीच घेऊ. कर्नाटक मध्ये बघा आमचं पुष्कळ पिढी राहिलं, तेव्हा आमच्या बोलण्यावर कानाडीचे थोडकं परिणाम झाले बघा. तो फार गोड परिणाम झालाय. म्हणजे 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 कसं की मराठी पद कानडी रंगाने गाल्यानंतर कानाला कशी गोड वाटतात, तसं काहीतरी. आमचं श्यामक का गोड गाता बघा. असं? मग तर ऐकायलाच पाहिजे. नुसतं तरी चाललंय हो. गाणार किनारी कुणी मोठी नाही बघा मी. उद्याच गाणार आहे बघा हे. कुठं? आमच्या समाजच्या हॉलमध्ये हो. मग तर अवश्य यायला पाहिजे. ते या खरं, पण आमचं डायरेक्शनचं काय? डायरेक्शन करू ना. मेनी मेनी थँक्स. माझ्याकडे शब्दच नाही बघा. इतकं मोठं काम केलं बघा आपण. मग आम्ही रजा घेऊ सर. तुम्ही येतो म्हणतं, मग इन्व्हिटेशन कार्ड पाठवतं की हो. सुंकुड याक मागाती. काय म्हणतात या? गप्प बस म्हणते. हा गप्प काय म्हणून? आपण तर तुमचं गाणं ऐकायला जरूर येणार. एक राहिलं काय? आपण एकमेकाची ओळखच करून घेतली नाही. एकदम विषयावर चालू. आपण तर सर्व शहरांमध्ये फेमस. आम्ही आपणला ओळखतो. ओळख तर आमचीच करायला पाहिजे. ही जयंती जमखंडी, मंदा मळकी, ही शालिनी गोका, आणि मी श्यामला धारवाडकर. श्यामला धारवाडकर? आय हॅव हर्ड दिस नेम. आपल्याकडे ग्रामोफोन रेकॉर्ड्स आहेत का? यांनी तर बेशी आहेत, एक दोन. त्याचे काय एवढं मोठं. वा, मग तर अवश्य आलं पाहिजे तुमचं गाणं ऐकायला. बरं येऊ. चहा या या मंडपात. हे आमच्या शेजारी बरं का, हे आमचे शेजारी बरं का, यांचं अजून झालं नाही बरं का. गाण्याचा अर्थ काय हो? याचा अर्थ श्रावण आलावनी असा आहे. श्रावण आला ग
श्रावण आला गगनी, श्रावण आला आला आला. ನನಗ 10 ಪಿ ಸುಶೀಲಾದ ನೆನಪಾಯ್ತು. ಹೋಗಿ ಏನ್ರಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ? ಪಿ सुशीला कुठं, मी कुठं? गाणं फार रंगलं. यानं सरा तो काय आवाज लागला होता, एकदम लाजवाब आहे. का नाही रंगणार? समोर कोण बसलं होतं? काहीतरी तुझं. अच्छा, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. माझं गाणं कसं वाटलं? छान वाटलं, खरंच खूप छान वाटलं. तुमचा आवाज गोड आहे हो. थँक्स फॉर द इन्व्हिटेशन. हा म्हणतो हे नाही की तुमची ऑटोमॅटिक अरेंजमेंट चालू आहे का नाही ते बघायला आलो. नाही, ती बंद करून टाकले. कारण काय नाही. कारण आहे तर कुठे कुठे सकाळी सकाळी कशी काय आली? रात्रभर झोप आली नसेल. चलतो ड्युटी इज फर्स्ट. नमस्कार. उशीर झाला. उद्या बरं झालं बघा, आपणच भेटलो. बिल दाबावं, ऍडव्हान्स एक वेळेस तर घेऊ. तो आमच्या मित्रमंडळींचा पोरग. अहो फार मंडळी यायची हो मुली सांगून. तुम्ही या ना. आपण कॉलेजमध्ये जायला निघालं काय की? हो, आता निघायलाच हवं. नाही तसा थोडासा उशीर झाला तरी काही हरकत नाही. काय आलात आपण? काही नाही, हे नाटकचं पुस्तक द्यायचं होतं. थँक्स, मी वाचतो. परत भेट कधी व्हायचं? मी वाचून झाला की सांगतो येऊन तुम्हाला. अय्यो, मग तर
चातकच्या घरटमध्ये चांद वक्तीला आलं की हो ಒಳ್ಳೇದು ಬರ್ಲಿ ಅಯ್ಯೋ ಏವು हो तुमचं स्वेटर काय झालं असताना तुमच्या पायमध्ये बूट नाही घेऊ खरंच की प्रोफेसर गोविंद गोखले हो मी तुम्हीच का अरे भले भेटले राजो तुमच्याचकडे आलो होतो जी नमस्कार पण मी आता निघालो ट्रेन आपलं काय काम होतं काम काम म्हणजे आता तसं उभ्या उभ्या नाही सांगता येणार काय समजले मैफिल जमली पाहिजे हा बोलणं महत्वाचं राजे आपलं आणि तुम्हाला तर टाइम नाही म्हणता आता नाही त्याला काय करायचं हा ते आहेच म्हणा तुम्ही असं करा ना तुमचा सेपरेट टाइम देऊन ठेवा त्या टायमाला घेऊन येतो पोट्टीले संघ आपण मुलगी सांगून आला असाल तर माझ्या वडिलांना भेटा त्यांचा पत्ता रावसाहेब अण्णासाहेब गोखले रिटायर्ड मामलेदार सड्यावर रत्नागिरी नमस्कार हा? अरे भाऊ कुठं निघाले तुम्ही काय काय ना पत्ता सांगता ना जिल्हा पंजाब मिलवानी सांगून डोस का आपलं काही लक्षात राहायला पाहिजे की नाही सांगा ना मी सांगते आपण मुलगी सांगून हा आला असाल नाही आहे बाबा तर हा. माझ्या वडिलांना भेटा ते भेटतो चुचुंद्र पत्ता सांगणे त्यांचा पत्ता रावसाहेब अण्णासाहेब गोखले रिटायर्ड मामलेदार सुटली का पंजाब मेल तुझी त्याच्यावाने बाबा हळू सांगणं पत्ता लिहून घेतो मी हा रावसाहेब रावसाहेब अण्णासाहेब हा गोखले रिटायर्ड मामलेदार सड्यावर चढ्यावर रत्नागिरी रत्नागिरी हा नमस्कार बोललीस आजच्या दिवसात बाई तू कुठं वरून सोडू का हा, नाही बापा हे वानराच्या पिलावानी येंगून बसलं आपल्याला नाही जमत अरे मोटर भावत नाही राजा ब्लड प्रेशर आहे ना तुम्हाला नाही हो त्यांना म्हटलं मी सायकल आहे माझ्याकडे यायला म्हणलं काय कोण रे हे तुम्हाला काय करायचंय हा कुत्रा कुठे तुमचा भुंकत नाही अलीकडे त्याला घर केले रात्री सोडतो आम्ही तरीच वाटेल ती माणसं आत येतात उतरताय अरे चढणा उतरण्यासाठी मजुरी द्यायची का तुला अडचण उतरण्यासाठी वरती चढलाय ना तू मग उतर झाली मजुराचे 25 पैसे कापला भाऊ 6 पैसे अरे फुकट पैसे यायला आणायचे कुठले 200 रुपये पेन्शन मिळते मग महागाई अशी 2 वेळेला मिळाला पाहिजे ना ताकबाद खायला काय समजले अरे लंकेतल्या सोन्याचा विटा सर्व हिशोब झाला आजकाल
नुसत्या दाढीला 2 विटा पडू लागल्या तर सोन्याच्या विटाचा उपयोग काय? मी आपले तुमचे 25 पैसे कापणार हो. नका असं करू रावसाहेब म्हणून. गरिबी हाताची चळवळ निघली आहे ना, एक दिवस सारं सरकार जाईल हो. माझं काही जात नाही हो. सेलिंगचं भय देशावर. अरे कोकणात ईश्वराने सेलिंग करून ठेवलेले. अरे आहे कोणाजवळ जास्ती जमीन पुढचं सरकार काढून देणार आहे. कायदा म्हणतोय रावसाहेब म्हणून. अरे काय रे तू मला शिकवतोय? 37 साली रेव्हेन्यूत नोकरी लागलो मी आणि 67 साली रिटायर झालेलो आहे. 10 वर्षी साहेबी टोपीवाल्यांचा आणि 20 वर्षी पांढरी टोपीवाल्यांचा सगळा रिवाज पाहिलाय मी. दापोलीला नोकरी लागलो आणि चांद्याला रिटायर झालो. काय समजले? ऐकलं का? ऐकलं काय होय? काही नको. पाहुणे आलेत कुणीतरी. आले यायचे. लग्नाचा मुलगा आहे ना घरात. पाहुण्यांची नुसती रीग लागायची हो. 4 ठेव आलोच. ठेवते हा. लवकर यायचं हा. तो सांगतो काय नामदेवा? काय काम कर आणि दाम घे. आपण कोणाची घेणार नाही, कुणाला फुकट देणार नाही. काय समजले? काम करता. रामरामजी, मी भीमाशंकर गोपाळराव देशपांडे पुण्याहून आलो. राहायला आमचं वर्धेच आहे. हो आपल्याला वर्धाच्या पत्त्यावर लिहिलं तुम्ही. बरं झालं तुम्ही आलात. अहो नुसत्या पत्र व्यवहार आणि निकालात निघत नाही त्या गोष्टी. काय समजले? अहो हलसू गाडीकडं पत्र व्यवहार सुद्धा काय मार झालं हो. म्हणजे 4 माणसानं नुसतं खुशालीचं पत्र लिहायचं म्हटलं ना तर रुपयावर पाणी सोडायला लागतं. काय समजले? हो जी. नका ना. हे आमचं कुटुंब. हा आणि हे पोरगी वच्ची. वच्चे नमस्कार कर बाई. नमस्कार हे उभं करायची क्रिया नाही बोली. उभ्या उभ्या करतात त्याला म्हणतात शेक हँड. सौभाग्यवती बोल. हे काय तुम्हा आम्हाला पाहायला म्हणजे पोरगा पाहिला नाही आम्ही. त्याच्यासाठी आलतो पुण्याला. आणि आमचा मोठा पोरगा नोकरीसाठी असते ना पुण्याला. छान झाले तुझा मुलगा पाहिला. आता एकदा आमचं घरदार पहा. नाही ते होऊन जाईल जी. हो आधी आपल्याला एक सांगा, पोरगी पसंत आहे का नाही हे समजलं म्हणजे बेस होईल. हो काय शिकली मुलगी? तू सांग ना. आणि घरकाम शिवण टिपण सतार का वाजवतो. नाचते घेते ना बापा. ठीक आहे. काळाच्या मानेने सगळ्या विद्या यायलाच पाहिजे. तू काय समजले? तुम्ही काय शाळा मास्तर होते काय? शाळा नसते मामलतदार होतो. रावसाहेब म्हणणार मला. शाळा म्हणते ना कोणी रावसाहेब म्हणले काय म्हणेल काय? काय समजले? आता समजलो. लवकर समजले हो. पुरी कपड्याच्या नीट दिसून ठेवा मध्ये. पुणेरी पद्धती चालणार आहे हो. थांब बाया. मुलगा सुरेल आहे. उत्तम हँडसम. पाहिजे. आता MSc ला तो फर्स्ट क्लास फर्स्ट आला. 600 रुपये मिळतात त्याला. आता तो प्रोफेसर म्हणून राहता येत होता ना. पण कधी घर येतो. या आमच्या या हे मुलांच्या मातोशी. आणि ही आमची मुलं. ती थोरली मुलगी. हा ती गेली. अरे तिच्या अगोदर त्याची यजमान गेली मुलांच्या. ती दुसरी वजळवार नागपुरात दिली. ती तिसरी अंजी गोवा. ती चौथी ग्वालेर. आणि ही 5वी खानदेशात दिली. आता हे आमचे चिरंजीव. हा लहानपणचा फोटो आहे. तुम्हाला कुटुंबाची माहिती सांगितली. चला आता तुम्हाला शेती दाखवू तू. हो चला. या ना आद्या. पाच मुलीच्या लग्नाला 50,000-60,000 रुपये खर्च आहे ना. म्हणजे वाजवी आहे बापा. 50,000-60,000. 5 मुली. तसा मी इथे आहे. 5 लागतील तिथं मी 4 भागवी. उभ्या आयुष्यामध्ये एका दमडीचा खर्च नाही मला. काय समजले? समजलो. काय समजले? हा म्हणजे हुंडा द्यावा लागेल नाही तुम्हाला. तुम्ही रेव्हेन्यूत नोकरी नव्हता का?
वकील आहे मी. सांगते मग काय नाही बघा, मुलीच्या लग्नामध्ये खर्च झालेला दाम मुलाच्या लग्नामध्ये वसूल करायचं नाही केव्हा करायचं? काय समजले? म्हणजे तुमच्या कायद्यामध्ये हुंडा कबूल नसेल तर पारितोषिक म्हणा, बक्षीस म्हणा, भेट म्हणा, हे काय असेल ते म्हणजे साधारणपणे अर्ध्या लक्षाच्या आसपास असतात. तसं काय समजले? इतके फोटो पोरींचे बघा की इतक्या मुली सांगून आल्या पण अजून काही रोग जुळून येत नाही. तेव्हा घरदार पाहिलं, शेतीवाडी पाहिजे, अपेक्षा स्पष्टपणे सांगितली. आता मला तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे? आणखी माहिती आता एकच सांगा. काय सांगा? पुण्याला जाणारी एसटी कधी आहे? केव्हा काय सांगा? तुम्ही असं करा, काय? आत्ता दिसती स्टँडवर जाऊन बघा, म्हणजे तिथं शेड आहे, कॅन्टीन आहे, फर्स्ट क्लास जेवा वगैरे. काय बरं, नमस्कार. नमस्कार. वच्चे चल बाई, चल आपल्या घरी. बस येते. या. अरे बाबा हाला नाही रे तुकाराम, जरा धमनी सोड आणि या स्टँडवर पोहोचतो करून ये. बाबा धमनी बिमली काय लो का? पायानं मजबूत आपले जाऊ चालत. तसे नाही, धमनी त्याची आहे. तुमचंही काम होईल, त्याला 2 रुपये मिळतील. तसं नाही, जातो आम्ही पायी पायी जातो. काय समजले? हो, तुम्ही काय करतो? किती जणांना असं बिनमुख परत पाठवायचं ते? मग काय करायचं? व्यवहार नको का पाहायला? अहो पण अहो पण काय? त्या बाई सांगत होत्या हा, ते कसंही करा, आमची मुलगी पत्रात घ्या. प्रत्येक मुली आई वडिलांना असं म्हणावं लागतं. आपण नाही का 5-10 म्हणावं. ते नव्हे हो, मग त्या बाई सांगत होत्या हा, आपला विंदा म्हणे एका मुलीच्या प्रेमात पडलाय. हो, हो. तिला काय माहिती? तिने पाहिलंय? नाही हो, ते देशपांडे म्हणे गेले होते त्याच्या खोलीवर, तेव्हा त्याने तिथे एक सुरेख मुलगी पाहिली. दोघच होते म्हणे खोलीत. असेल एखादी विद्यार्थिनी. आजकाल कॉलेजमध्ये पोहापेक्षा पोरी जास्ती असतात. आणि असेल एखादी पोरगी डिफिकल्टी विचारायला. काय समजले? असेल की, पण विद्यार्थिनीवर प्रेम करत नाहीत की काय प्रोफेसर? शक्य नाही. पुणे शहर आहे ते. मराठी कादंबरीतली सगळी प्रेम प्रकरण तिथं येतात. पर्वती काय, सारसबाग काय, बंद गार्डन काय, त्याने मी स्वतः जाऊन विचारतो त्याला. बघतो कोण मुलगी आहे ती. Please send us Professor Gokhale's consent in writing. एक राहिलं, आपण एकमेकाची ओळखच करून घेतली नाही. एकदम विषयावर आलो. वाचून झालं की मीच तुम्हाला पुस्तक परत आणून देईल. मेघ काय नाही आलं तर? काय तुमचं मराठी मोठं गोड लागतो कानाला. म्हणजे मराठी पद कानही ढंगाने गाल्यानंतर ती कशी कानाला गोड वाटतात, तसं काहीतरी. आय एम सॉरी हा, मला थोडस उशीर झाला बघ. हिचं तर अजून अवतार तसंच आहे की. अगं जायचं का नाही ते गोखले सरांकडं? ती म्हणते येत नाही काय म्हणते? मी आत्ताच सांगून आले ना, आम्ही चौघीजणी येतो म्हणून. गोखले सरांना तुला कशाला भेटतील? मी नाही खरे ना. कुठच्या दुकानमध्ये? लक्ष्मी रोडचे दुकान मध्ये. आणि तू कशाला गेली होतीस? मी
ಇಲ್ಲ ಇನ್ನು ಬಂದಿಲ್ಲ. ಬಂದ್ರೆ ಹೇಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ. तुझं कन्नड बोलायला लागलं की बऱ्याच गाठी भेटी झाले. इथे 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 मी कन्नड का शिकतो. पंडोबत आपला भारत देश हा बहुभाषिक आहे. इथे 14 प्रकारच्या प्रमुख भाषा बोलल्या जातात. किती? 14. त्यातल्या 3 तरी प्रत्येकाला आल्या पाहिजेत नाही का? म्हणून मी कन्नड शिकतो. शिका शिका नुसतं शिका म्हणून नाही व्हायचं. तुम्हीही शिका. प्रोफेसर आमचं सोडावं तुम्ही शिका. त्या शिकवणाऱ्या आल्या म्हणजे आणि बघा प्रोफेसर त्या आल्या की तुम्ही मला सांगा. म्हणजे ती कसं गरमागरम चहा उपीट वगैरे वगैरे वगैरे. चल कामाला लवकर लवकर लवकर. एक मिनिट. खोली कशी काय वाटते? छान आहे. चांगलं असतं ते म्हणजे स्वच्छता टापटीप वगैरे वगैरे. येऊ मी आता? हो एक मिनिट एक मिनिट. उपीट शिरा कॉफी नाही चहा कॉफी ठेवूया. हे काय आणलं तुम्ही? असं छान आहे की सगळीकडे त्याचा सुगंध पसरला पाहिजे. बरं येऊ मी आता? हो. श्रावण आला आला दरवळे गंध मधुर ओला. जास्ती करता काय हो सर? आम्ही सगळं मूळचं मराठीच हो. कर्नाटक मध्ये बघा आमचं पुष्कळ तरी राहिलं. म्हणून ना आमचं बोलण्यावर थोडकं कानडीचा परिणाम झाले बघा. How beautiful. How sweet. आली श्यामले तू आल्या. आली श्यामले तू आली उन्हात छाया. हसतात तू बहारा येतील आवराया. तुम्ही या ना आत ना. चलते चलते गाणं उडू लागले. म्हणजे चक्षुर्वे सत्यम. आपण आपल्या डोळ्याने सगळा पाहून यावं. काय काय समजले? ते राहू द्या. बरं रिक्षामध्ये माझी ट्रंक आहे आणि 2 लहान लहान असे फणस आहेत. एवढे घेऊन ये. याची वेळ आहेत का जवळ? आहेत ना. जा. वा तुली बिली छान सजवली पुढच्या. I'm very sorry, Miss Dharwadkar. I'm too much busy today. You may see me some other time. I will contact you again. I'm very sorry. हिस्टेरिक फीट आता तिला अलीकडे. हो का? गडसर आहे थोडीशी. मधलं अशी फाटा मारत असते. मला येताना पाहिलं मी. हो ना? हो मांडीवर कुत्र्याला घेऊन भरवीत होती. 3 वर्षाच्या पूर्वी शक्ती घेऊन पळत काय होती? केस दिस मोकळी सुटली. तीच बरोबर आहे. बापसांनी लग्न केलं नाही वाटतं तिचं अजून? नाही वडिलांनी नाही. तिनेच 2 लग्न केले स्वतःची. 2 पण दोघांनी घटस्फोट दिला. हो आणि आता बापाच्या घर बसली आहे कुत्र्याला भरवी. हे बोल अरे वर येते कधी वेळी तुझ्याकडे कधी? नाही नाही मग का? काही नाही सगळं समजून खोटा आहे. काय जवळ काय नाही समजलो. नाही समजला सांगेन एकदा समजूत नाही सांगेन तुला. सांगतो असं कर जरा गरम पाणी पाहिजे आंघोळीला. हो हो
अरे आमचे आंबून गेले. अरे जवळ काय रत्नागिरी, हा एवढा इस्टेचा लांबचा प्रवास. तू गारवाणी आंघोळ करतोस का नेहमी? हो, मी गारपाणीच करतो पहिल्यापासूनच. पहिल्यापासूनच ना, छान असतो या तब्येतीला. गोविंदराव, हॉटेलवाला काय? नाही हॉटेलवर नाही ते. हे बंडोपंत दंडवते. हा दंडवते इथे शेजारी राहतात आपल्या शेजारी. हो, मित्रप्रेम कधी असतं ते काय समजले? हो, काय दंडोबंद बंडवते? बंडवंत दंडवते. तेच देऊ. आता तुम्ही गरम गेले ते खाल्ले असते आम्ही. आमचं काय की स्नान आणि देवाचा केल्याशिवाय पाण्याचा थेंबाळ सुद्धा आम्ही शिवत नाही. विचार करा पाहिजे. होय ना? आता तुम्ही गरम शिरा केलायत ना, हा म्हणजे आमच्या गरम पाण्याची सोय सुद्धा नक्की करणार. मला ओळखलं नाही तुम्ही? नाही. हा मी गोविंदाचा बाप रावसाहेब गोखले. हा हो, रावसाहेब अंघोळीसाठी पाणी तापत ठेवतो मी तुमच्यासाठी. वा 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 वा. धंदा काय करताय आपण? हे मसाजीच आहे. मसाजच का? हो वा वा वा. म्हणजे वैद्याचा उंबरठा गाठून मगच ठेच लागावी असं झालं हो. म्हणजे एसटीचा प्रवास झाला, हात तर अगदी अवघडून गेले. साहेब 5 मिनिटं येता आपण माझ्या घरी? नाही म्हणजे तेल लावून मालिश करून अंग मोकळं करून देईन मी वा 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 वा. देवा फार चांगलं झालं हो. हे असाच येऊन उघडा. चालेल ना? चला 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 या या वा वा. या. फार चांगलं झालं हो हो हो. हो या या. I'm very sorry, Miss Bharwadkar. I'm too much busy today. You may see me some other time. I will contact you again. I'm very sorry. मीच गेले जवळ त्याच्या, तो बिचारा लांब होता, वाटला मोती टपोरा, तो दवाचा थेंब होता, तो दवाचा थेंब होता, मीच गेले जवळ त्याच्या. फसविले नाही कुणीही, मीच फसले रे मना, मीच म्हटले प्रेम त्याला, ती असावी कल्पना, उपटुनी या टाकीला मी, अंतरीचा कोंब होता, वाटला मोती टपोरा, तो दवाचा थेंब होता, तो दवाचा थेंब होता, मीच गेले जवळ त्याच्या. विसरण्याचा यत्न करीते, परीन विसरे भेटते, तुटत काही आठवे अन अश्रु नयनी दाटते, मीच भवती नाचले रे, तो विरागी सांब होता, वाटला मोती टपोरा, तो दवाचा थेंब होता, तो दवाचा थेंब होता, मीच गेले
ಯಾರಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ माझ्या एक लांबच्या नातेवाईक आहेत ಇಲ್ಲೇ हा त्यांना मला भेटायचं आहे. ಅವ್ರ ಹೆಸರೇನಂದ್ರಿ? माझं नाव गोविंद गोखले. मी इथे फुले कॉलेजमध्ये आहे, प्रोफेसर आहे विज्ञानाचा. निम्दल्री आय मीन तुम्ही भेटायला आला ना त्या मुलीचे नाव काय? ओ काय सी कसं काय, मी नुकतंच कानाडी शिकतोय. त्यांचं नाव श्यामला धारवाडकर. श्यामला सकाळीच गेले धारवाडला. धारवाडला का? तुमचं काय काम होतं काय? नाही काय नाही, पण त्या परत कधी येणार काही म्हणाला? ती कळेल ते म्हणाली होती. तिच्या वडिलांच्या तार आला काल रात्री, ते सकाळीच निघून गेलं. अच्छा थँक्स. मागितलं होतं ना आपण. मी ते फणस कापास होता, घरी चिकट असतात त्याचे ना. असं मला वाटलं. तुम्ही देशावरती दिसतात. हो आपण तसा मी जन्मलो पुण्यात, पण मूळचे आम्ही खटावचे. खटावचे. हो जी. आता तुमच्या शेजारी जे कुटुंब राहतं ते कोण? कोण गुड्डी म्हणून आहे म्हणजे कर्नाटकी असावे. असावे. आता हे पहा, तुम्ही गोविंदाचे मित्र. हो तुम्ही शेजारी राहता. हो मी त्याचा बाप पाहुणा म्हणून इथं आलो. हो हो तुम्ही आपला काम धंदा सोडून मला मसाज गेलं, हो आंघोळीला गरम पाणी दिलं, हो दिलं. जेवण तयार केलं. हो हो पण ही कर्नाटक फॅमिली इतकी वर्ष तुमच्या शेजारी असतो, एकाही माणसाची तुमची ओळख झाली नाही. हो ना. अरे गोविंदरावांनी वाटतं. अरे कमाल आहे, तुम्ही इतक्या नंतर कसे परत? डोकं दुखतंय माझं. डोकं कशाने दुखतं? काय बोलू काय नाही. आम्ही धडक दिले गोविंदराव, डोकं आणि आत्ता मोकळं करून देतो. हो भैया, कोणी नसतंच घेऊ तुमच्या तोंडमध्ये. अगं ते असतं तर उठून पानवर नसतं काय येऊन बसलो हात मारले बरोबर. सकाळपासून हे असंच हिंडतोय. कुठे गेलं कुठे माझा कवडी? टोळी नाही सापडायची तुमचं. मग खायचं काय? का घेऊन नुंगले नो का अजगर सारखं गटगट खेळायचं असतं काय ते? ते का हो, मऊ मऊ भात केले, गव्हाचं हुग्गी केले, त्याला दात काय लागत होता. माझं कवडी गेलं कुठं? तुमचं कवळी मला सापडलं होतं बघा. सापडलं होतं. फुटलं की. माझं कवळी तुला सापडलं आणि ते फुटलं. घडलं कसं ग सामंत? झोपायच्या टाइमला तुम्ही कवळी काढून खिडकीत ठेवलं. खिडकी उघड. सकाळी चिमणी आलं, त्याला वाटलं काय तर खायचं गोष्ट. ते उचललं आणि शेवग्याच्या झाडावर जाऊन बसलं. आज काय नाही म्हटल्यावर वदलं टाकलं बघा. खाली शिळा तुटलं की हो. भाळ ठरवायचं हे सगळं तुमचा अपराध आहे बघ. अवय्या, माझं हो कसं अपराध? हे घर भोवती जंगल प्रमाण बाग लावलं ते. फुलझाडं लाव, जाई लाव, धुई लाव, आंबा लाव, चिंच लाव, आणखीन काय लाव. हे झाडी नसतं ते. चिमणी येतो कशाला आणि नंतर दात येतो कशाला? छान झालं.
ಹಲೋ ನೀನು ಬಾ ಮಗಳು ಬಾ ಅರೇ ಸಲ್ಲಪ್ಪ ಸಾಧಾರಣ ಹುಡುಗಿ ಬಂದ ಶಾಮಕ್ಕ ಯಾವಾಗ ಬಂದಿದ್ದಾರೆ? श्यामा आलं मध्येच आलं हे. फोन नाही, पत्र नाही, तार नाही. ಇವರಿಗೆ आलं बरं झालं. एक तुला विचारूनच टाकतो बघा. सोमकुडली काय विचार नका बघा. पोरगी 6 महिन्यानं घरी येत आहे. हे असं काय केलं? बोललं गेलं नाही, नमस्कार केला नाही, काही. आता काय विचार नका बघा पोरगीला. मी सांगते तुम्हाला, ते मुलगं बघा नाही पसंत पडायचं तिला. काय झालं का ना पसंत पडायला? चांगलं तरुण आहे, शिकलेला आहे, व्यवसाय करतो, पैसा मिळवतो, मोटर आहे, बंगलो आहे. त्याच्यासाठी लग्न नाही करत हो बाबा. मग तुम्ही कशासाठी लग्न केलं? ते आत्ता कसं सांगायचं हो? पोरगीला काय विचार नका झालं. हिंग या केवळ देरू हिंग हिरतत. श्यामक्का घालणार पोरगी, पुण्यात शिकलेलं, हे दगडविटचं कॉन्ट्रॅक्ट. कसं काय पटायचं हो त्यांचं? मग काय करणार? नाटकवाल्याचं बायको होणार आहे का काय? होईल नाटकवाल्याचं बायको होईल, नाही तर लक्षाधीशच्या गळ्यात मार घाल. इथू यल्ला विधी तिथे गोष्टी. हवं पण माझं एक अट आहे, तुला नवरा कसलाही मिळू दे, मी एक नवा पैसा हुंडा देणार नाही. मी घेतला होता का? दिला असतं खरी हो. दिला असतं, जरूर दिला असतं. तुझं बापच दिलं असतं. अगं पैशाचं थैली घेऊन माणसात पाठीमागं लागलं होतं, पण आम्ही खादीधारी पाबंदी बघतो. हुंडा घ्यायचं नाही असं आमचं प्रसिद्ध आहोत. असू दे असू दे, आपण घालायचं खादी आणि व्यापार करायचं टेरिलिन टेरिकॉटचं. ते पैसा मिळवण्यासाठी देशभरच्या मनुष्याचं राहणीमान वाढलं पाहिजे. कधी हा जगतोय आपलं भारत देश जगच्या बरोबर आलं पाहिजे. काय चवडीचं शास्त्र असू दे. तूच जाऊन सांग म्हणतो तुला, यंदाचं सराई म्हणजे पिवळं झालं पाहिजे. 20 वर्ष पुरी होतात ग डिसेंबरात. म्हणजे तू सावल जनचंद्र पाता हेतु अंतरीते तुझे ठाकले भाग सावळ काय आहे नुसतं कशाला टाकायचं ते? विंगाच्या पुस्तकातून आलं असेल, फेकायचं कशाला ते? त्याचं काही कामाचं असलं तर? कानडी पुस्तकाची तुझा मुलाचा हो काय काम? इंग्रजी फ्रेंच म्हटलं तर ठीक आहे, वाज हो काय ते? आता मला बाबतीला कानडी येतोय थोडं. कानडी भाषा, कानडी प्रांत आणि कानडी दिवाण मला मुळीच पसंत नाही. कसली कर्कश पाहिजे ती काठीकारी पुस्तकाची लिपी. तुला आठवतं शेषाची नावाने कानडी प्रांत होता, असा उपसंध लावायचं काळ. त्याच्या तिने मला रिव्हर्स केलं. कानडी काय भाषा आहे? बघा बाई, एक शेषाद्री आपल्याशी वाईट वागला म्हणून कानडी भाषा का वाईट झाली? मग असं करा, कसं? देवघरात पोथ्यांचे रुमाल आहेत ना? आहेत ना? हो. त्यात ठेवा हा ग्रंथ. पोथी काय? नाही असू दे असू दे. हो काहीतरी. विंदा काय तुझंच का हे पुस्तक? हो. फेकून दिलं मी. कुणी यांनी आणि कुणी? उघडलं नाही ना त्यांनी? अरे उघडलं होतं, पण कळणार काय कपाळ? कानडी आहे ना ते, त्या भाषेचा भारी राग आहे ना. त्यांनी वाचलं नाही ना? वाचतात कसे? घेतल्याच वर्षी फेकून दिलं नाही. पण त्यांनी उघडलं नाही ना? उघडलं रे. उघडलं मग अरे त्यात एवढं घाबरायचं कशाला? उघडलं तर उघडलं. अगो बाई 8 वाजून गेले. थांबो, तुला शिरा आणून देते. प्राध्यापक गोविंदराव गोखले यांना प्रेमादर पूर्वक श्यामा. अरे यांनी सकाळी भक्ती गीतं लागतात ना, ती अलीकडे आवडायला लागली आहे त्यांना. एक्सप्रेसची झाली ना. अंघोळीला पाणी राहिले का? आले बघितलं, पाणी थोडं अधिक गरम झालं की लगेच आरडाओरडा करायला लागतात अलीकडे. आले मुक्त हासता भूमी कन्न मनोमनी नाही
ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ. ಸಮಯ ಬೆಳಗಿನ 7:30. ಈಗ ನೀವು ಶ್ರೀಮತಿ ಶ್ಯಾಮಲಾದೇವಿ ಧಾರವಾಡ್ಕರ್ ಅವರಿಂದ ಒಂದು ಭಾವಗೀತ ಕೇಳುವಿರಿ. ಗೀತೆ ರಚಿಸಿದವರು ಕವಿವರ್ಯ ಗೋವಿಂದ್ ಗೋಖಲೆ. दिसशील डोळा पुढे, कधी तू दिसशील डोळा पुढे. तुझ्या वाचून सुचेल काही, तुझ्या वाचून सुचेल काही. वेड जीवाला जडे, कधी तू दिसशील डोळा पुढे. स्वप्नी येती जवळ बैसशी, स्वप्नी येती जवळ बैसशी. स्पर्श भासतो तुझा तनूची, एकांती मधुर स्वर तुझा. एकांती मधुर स्वर तुझा. अवचित कानी पडे, कधी तू दिसशील डोळा पुढे. उपभोगाविन अविट माधुरी, उठवी ओन सर रेखा धरी. उपभोगाविन अविट माधुरी, उठवी ओन सर रेखा धरी. तव श्वासाच्या गंधातव पण श्वासच माझा पडे, कधी तू दिसशील डोळा पुढे, कधी तू दिसशील डोळा पुढे. दिसशील डोळा पुढे, कधी तू दिसशील डोळा पुढे. डोळा पुढे, डोळा पुढे, कधी तू दिसशील डोळा पुढे. ಈಗ ನೀವು ಕೇಳಿದ ಗೀತವನ್ನು ಹಾಡಿದವರು ಶ್ರೀಮತಿ ಶ್ಯಾಮಲಾದೇವಿ ಧಾರವಾಡ್ಕರ್. ಗೀತ ರಚಿಸಿದವರು ಕವಿವರ್ಯ. इथंच होते आणि सगळं काही ओळखलंय. कोण आहे रे ही मुलगी? आम्ही तुला सगळं सांगणार आहे, खरंच सांगणार आहे. तुझ्या कॉलेज मधली आहे? अरे बोल ना. नाही मग कुणाचं होत रे भजन? फारच चांगलं रंगच दिसतो. आपल्या विंध्यानंच बसलंय. हो का? छान छान. राधाकृष्णाचं प्रेम छान व्यक्त केलं तर काव्यातून. मला माहिती नव्हतं तू कविता करीत असशील म्हणून. सहज केली होती, एक कॉलेजच्या मॅगझिन मध्ये आली होती. त्या हिने आली होती आपली ती ही ती कुठल्या स्टेशनवर राहिले? पुण्यावर का? नाही, पुण्याहून नाही. आमच्या दोघांच्याही लक्षात आलं नाही कुठून राहिली ते. हा, दोघांच्या नाही लक्षात आलं. आकाशवाणी ओरड झाली म्हणायची. क्लिअर ऑफ ऑल इंडिया
रेडिओ धारवाड. धारवाड. पोस्टमॅन ए नक्का पत्र या तू ಶ್ಯಾಮಲಾ ಧಾರವಾಡಕ್ಕೆ ಧಾರವಾಡ ಆಕಾಶವಾಣಿ ಕಡೆ ಬಂದಿತ್ತು. ಅವರು ರೀಡೈರೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಕಳ್ಸ್ಯಾರ. ಸರಿ ಸರಿ. प्रिय श्यामला, तुझा गैरसमज झाल्याचं तुझ्या मैत्रिणीकडून मला कळलं होतं. त्या दिवशी कॉलेज चुकून मी तुझ्या हॉस्टेलवर गेलो होतो. तू धारवाडला गेलीस असं कळलं. तुझी गाठ पडली नाही याच कारणामुळे मी आजारी पडलो. वडील मला इकडे घेऊन आले. आता प्रकृती ठीक आहे, पण तुझी भेट झाली नाही तर ती पुन्हा बिघडेल. तुझं गाणं ऐकलं, काय वाटलं ते पत्रात कसं लिहू, कुठे आणि कधी भेटशील ते कळव. तुझा गोविंदा. ए श्यामक्का चेहरा करू नका. खाली उभी राह. बोलली काय मालक? हो मालक. किती 20 ना? राम राम भाऊ. अरे वा, तू येतोय भेटले का? राम राम. हा, हे आपली पोरगी बरं का, वच्चे. तुम्ही मुलगी सांगून आला असाल तर माझ्या वडिलांना भेटा. त्यांचा पत्ता रावसाहेब अण्णासाहेब गोखले, रिटायर्ड मामलेदार, सड्यावर, रत्नागिरी. नमस्कार. अरे हो भाऊ, गेलतो तुझ्या रत्नागिरीले. हो, हे आता बुड्याले आमची वच्ची पसंत पडली. हे अयो मुंडी नाही तू काय नाही ग. मग ठेवल्यानंतर मुलगी पसंत बिद्दळंत ये यल्ला गुल्ला आता बस कर ना. हे यायच्याशी रिश्ता जोडणं मा कठीण. बापा याचा बुडा महावरा. यायच्या घरी पोरगी देणं म्हणजे पोरीच्या बापाचे टाके दिले होईल. का का का? अरे का 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 50,000 रुपये हुंडा मागते तुझा बाप. कोण देईन? आणि मी म्हणतो तुलेच काय हिरे मार्के टाकले. एक सांगतो तुला भाऊ, अरे आपण वराडी माणूस आहो, मालगुजार आहे. अरे एखाद्या गरीबाच्या घरी पोट्टीले देईन का समजला. आणि सासरा असून बापा म्हणे दोघाले मी जन्मावर पोशीन. हे हिंमत ठेवतो. सांगतोय बुड्याला जाऊन. अरे कोणा रंग करते आमच्याशी. चाल वच्चे. बाप तुम्ही उठा ना का अंबारी आला पाहिजे आता तुमच्या आईडी. बाबा मनुष्य सांगितलं होतं ते खरं असतं. मग आपलं कसं होणार आहे म्हणते मी. माझे अप्पा हुंडा म्हणून एक पळी पण देणार नाहीत. आणि आमचे वडील 50,000 रुपये मोजून घेतल्याशिवाय राहणार नाहीत. मग कशाला मला पत्र पाठविलं, कशाला मला बोलविलं, कशाला मला प्रॉमिस केलं, कशाला माझ्या अंगाला स्पर्श केलं. आपण यातून काहीतरी मार्ग काढूया का? माझ्यावर तुझा विश्वास नाही का? मला तुझ्यावर खरं खरं प्रेम आहे. खरंच. चल.
अहो तुम्ही आहात कुठे? विहिरीत फोडलात. हे काय मुद्रेचे पाकिस्तान काय जंग झाले हो? आणि धोतर चोळायली उडी काय झालं काय तुम्हाला? गेल्या 35 वर्षात अशी झाडफुकी झाली नव्हती तुझी. काय झालं लढायला? रात्रभर मला झोप आली नाही. काम काही कुठे नसलं झालंय. काय झालं ते तरी सांगशील? आता तुझ्या डोळ्यात पाणी आलं की गंगा यमुना व्हायचं थांबलं वेळायचं. असं जे अनर्थ काही झाल्याशिवाय तुझ्या चेहऱ्यावर पासून भावडायचं नाही. तुझ्याबद्दल मी माझ्या मित्रमंडळीत काय सांगत होतो माहितीये? स्माइलिंग लेफ्टनंट. सांग भाऊ काय झाले? पत्र आलंय. साधू साहेब तुझ्या भावाचे पत्र आले काय? नाही. नाही मग कुणाचे पत्र आले? पुण्याहून. मला काय दाखवले? रडायला काय झालं तुला? कुठाचे पत्र? मला लिहिलंय ना ते. अगं पण तुझ्या पायात काय गुपित आहे का? माझ्या पायात काटा रुतला तर तुझ्या काटा चलतो. तुझ्या डोक्याला ऊन लागलं की माझं कार्य करत. अगं दुसऱ्या महायुद्धाच्या आधीची जन्माची सुट्टी झाला होता पण काय समजले? त्याचे पत्र घेऊन ये बघू. चष्मा कुठे आहे माझा? आणते. अहो चष्म्याचं घर आहे. चष्मा कुठे आहे? हो जा. सौगातोची आई सोबत स्वतंत्र पुरुषाने एक फोटो पाठवला आहे. त्या फोटोवरून तुझ्यासाठी लक्षात येईल माझी इच्छा काय आहे याविषयी तुला कोणी विचारायला नको. माझी निवड अगदी बरोबर आहे. याच मुलीचे गाणे तू त्या दिवशी व्हिडिओ ऐकले. तीर्थस्वरूप रावसाहेबांना ही सून कदाचित पसंत पडणार नाही. ती कन्नडिक आहे. तिचे वडील हुंडा देण्यास अगदी विरुद्ध आहे. रावसाहेबांनी नकार दिला तर मी लग्न करणार नाही. 1 महिन्याच्या आत अमेरिकेला जाईल. पुढे आयुष्याचं काय व्हायचं ते होईल. रावसाहेब भडकतील म्हणून तुला हे पत्र लिहिलं आहे. राजिंदा सुधारला छाना उद्धट बाबाजीला माहिती जातो अमेरिकेला आणि रात्रीच्या देवासाठी संतांना वाढ 8:30 वाजले. त्याच्यावरची अत्तर गित्तर तू कशाला फुललं तर तू काय थांबलाय? नाही राधा राधा चहा की काय राधा का ग? राधा 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 ते अवावरून मना गेलं रे. गेलं की घराकडे नाही रा. जाऊ दे रे. मला माहिती असतो ते. मला उठवायचं नाही करायला लवकर. 8:30 वाजले. दुकानकडे कधी जाणार मी? हा मारून दमलो की हो. म्हटलं झोप लागली लागू द्या. हॅलो हॅलो शरदा चहा बी देतो का रे? करून तयार केलं की हो. आणू काय इकडे? ಶರಣಪ್ಪ ಶರಣಪ್ಪ अरे पाणी नाही गे नळमध्ये. ते बादली ठेवली की तिथं त्या बेसीन खाली. काय बादली ठेवलं? पावडर कुठे आहे रे? ते पावडर बी तिथंच आहे की होत बेसीनवर. अरे हे पाणी ते तोंडाला लावायचं पावडर आहे.
टाकायला लावायचं पावडर. ते पावडर हे पावडर ते पावडर काय करणार हो मला पावडर म्हटल्यावर ठरय बघा ते तिथं. मज्जिग माड बರ್ತೇನೆ ಮೊಸರು ಮಾಡ್ ಬರ್ತೇನೆ ಅಡ್ಯಾಡು ನನ್ನ ಕಂದ अन्न ನೋಡಿ कसा झालाय हो? सकरी घातलं त्याच्यात. हॅलो महाराज पडली की होते सकरी. अरे तुला माहित नाही का मला डायबिटीज असतो. ते काय माझ्या ध्यानात नाही की आलं होते. काय वस्तूस का आता करतो की हो ना, हो ना. अरे खेळला कापड किपड काढून ठेव अंघोळ करायचं असतं मला. अंघोळीचे कपडे ठेवतो किंवा काढून ಮೊಸರು ಮಾಡ್ ಬರ್ತೇನೆ ಮಜ್ಜಿಗೆ ಮಾಡ್ ಬರ್ತೇನೆ ಅಡ್ಯಾಡು ನನ್ನ ಕಂದ ಮೊಸರು ಮಾಡ್ ಬರ್ತೇನೆ ಅಡ್ಯಾಡು ನನ್ನ हो ना सकाळी घातला काय रे पुरा. जाऊ दे आता चहा काय मला नकोच. एक बायको माहेरला गेलं की नोकर भिकार काय कामाचं नाही. अरे अरे शेळप्पा अंगोळा पाणी तर काय आता. अरे शेळप्पा शेळप्पा अरे टावेल की रे. ಅಡ್ಯಾಡು ನನ್ನ ಕಂದ ಮೊಸರು ಮಾಡ್ ಬರ್ತೇನ. अरे हे कसं टावेल आणलं रे. हे का माणसाचं टावेल आहे का हे चिमणीचं टावेल आहे. ಅಡ್ಯಾಡು ನನ್ನ ಕಂದ ಮೊಸರು ಮಾಡ್ ಬರ್ತೇನ ಅಡ್ಯಾಡು ನನ್ನ. अरे अरे हे बायकाचे टावेल आहे का. असू दे असू दे बायको नाही तर तिचं टावेल तरी. कधी तू येशील डोळा पुढे कधी तू येशील डोळा पुढे. जेवायच्या वेळा आणलंस. ते सकाळी विसरलोच होते. कोणत्या आत्ता आणून ठेवलंस. आठवण झाली हो. तोंडी लावायचं काय रे. येऊ काय म्हणतो खुद येतो रे बघलं. शरणाप हॅलो शरणाप चला बा. आपल्याकडे हे असतं काय खुराड. कुराण असतं की होते माझ्याकडे कुलूप करून गेले ते किल्ली त्याच्याजवळ आहे होती. मग हे काय कातर 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 ते बागाची झाड कापायची कापायचं दुकानातली कशाला. हे तुझं पोळी तोडायला काय आहे रे. हे काय माणसाला खायचं नाही का. हे मऊ मऊ केलं हो झाड. कसलं मऊ रे. मऊ आहे का. हुकी करू काय मऊ मऊ. हुकी कसलं करतोस. गेलं हुकी करणार. भात करू काय भात मऊ ते गेलं माहेरला हुकी करणार मऊ भात करणार. हा एक बोलाव तर एक होते काय कर. तो कोण रे. कोण चावणार हो इथं. ते डास होते. बाग मध्ये झाड असतो झाड मध्ये डास असतो ते डास चावणार हो इथं. मच्छरदारी गिच्छरदारी का लावता येत नाही घरात तुला. ते काय वेळ म्हणजे लावलंय की. अरे ते तिथं काळ काय लावलं माझं उघडच की. तिकडे झोपा घेवा ना. मी झोपणार नाही तिकडे. याकरी ते मला न विचारता निघून गेला माहेरला. तू जातच्या पाठीमागे जायचं असलं तर आम्ही काय माहेरला जाणार हो. माहेर असलं तर जाणार का आम्ही तसंच जाणार हो. येईल रे ते ढेकून कशाला येतो इकडे मरायला. लढ झुरा होतो ते ब्लँकेट मध्ये झुरळ. काबूर कुठे उडाली की हो आमची. ब्लँकेट मध्ये झुरळ. हे ब्लँकेट तू झाडलंस का तुझं डोकं झाडलं रे. झाडच ते झाडलं की हो. आणि काय वर बोलायचं हे. आणि येल वाटायला हो बाबा
हे निलापा कधी तू येशील डोळ्यापुढे. Yes, yes. I will raise that point in assembly tomorrow. Right away. Hello. Yes. Who's speaking? यार अप्पा. बाबा तुझं यांचा फोन आलेला दिसतंय. आम्ही सगळं बाहेर जातो. नडरी ಗೊತ್ತಾಯ್ತು. 8 दिवस झाले. श्यामकाला इथंच बोलवून घेतली. नाही मी काय येणार नाही बघा. तुमच्या इच्छेप्रमाण राहा तुम्ही. अगं काय इच्छेप्रमाण राहा. इथं जगणं अशक्य झालं की ग. तू अचाच नीग म्हणतो मी. ಇಲ್ಲ ನಾ ಏನ್ ಬರುದಿಲ್ಲ. ना बरुदिल्ला काय तू काय म्हणतस ते कबूल आहे ग बाई. तू परत ये. मी काय म्हणते ते ऐकून काय होते हो. ते काय म्हणतात ते ऐका. ते कोण हुडगी आणते ना. ಇಲ್ಲ तिचं सासर. सासर. अगं ते पैसा मागील. ते दागिने मागील. मान मागील. आपण कुठे 10 मुली असत. सगळं तिचंच असतं की. ते काय म्हणतात ते सगळं कबूल करा. हौदू हौदू पण तू एकदा परत ये ग आई. मी काय येत नाही बघा. तुम्हीच इकडे ये. दोघं मिळून रत्नागिरीला जायचं. लग्न ठरवायचं. मग धारवाड. बरं बाई आज तार करतो. पण तिचा पत्ता गित्ता काही सांगशील का नाही. पत्ता काय ग तुझं सासरचं. रावसाहेब अण्णासाहेब गोखले. रावसाहेब अण्णासाहेब गोखले. रावसाहेब अण्णासाहेब गोखले. रिटायर्ड मामलेदार. हा बोला. आम्हाला पसंत आहे हो मुलगी. आम्हाला पण पसंत असते बघा नवरा मुलगा. मग आता शिवकार्याला उशीर का. बसल्या बैठकीत याद्या करून टाकू. गणेश भट आता घ्या कागद. बोला काय लिहायचं रावसाहेब. तिथं त्याग करतात. हो हो लिहा. श्री गणेशाय नमः. यादी कोणत्या भाषेत करायचं ते ठरवा. मराठी मुकुंदरायाची मराठी. ज्ञानेश्वरांची मराठी. एकनाथ तुकारामांची मराठी. हरिभाऊ आपट्यांची मराठी. किर्लोस्कर देवरांची मराठी. टिळकांची मराठी. आमची मराठी. सोडावं तुमच्या कानडी भाषेत सुद्धा मोठमोठं साहित्यिक होऊन गेलं. महाकवी होऊन गेलं. कोणत्या भाषेत करायच्या याद्या. काय कन्नड. कन्नड भाषेमध्ये कानडीचा एक शब्द सुद्धा येऊ देणार नाही आम्ही. आता या बाबतीत कुणाचंच काय यांचं सुद्धा मी ऐकणार नाही. कानडी सून चालते तुम्हाला. हो पण भाषा जमणार नाही हो. ज्या भाषेमध्ये दुधाला हार म्हणतात आणि दह्याला मजूर म्हणतात ती आहे भाषा. आणि तुमचं मराठी तरी काय होते. सुरा काय ते भाषा तुमचं. लढाई सुलिंगी आणि युद्ध नभुसकलिंगी. हे काय भाषा. भाषा हे काय. खबरदार जन्म घरायला सुद्धा स्वतःच्या भाषेत शब्द नाही घेऊ तुमच्याकडे. उर्दूचे खुबरे घेऊन धावतात. खबर दुसऱ्याच आणि दार हे दुसऱ्याच. मी काय म्हणतो ते दोन्ही पक्षांना ऐकावं. सांगा. लग्न हा पवित्र करार आहे. हो तेव्हा याद्या आपण इंग्लिश मध्ये करू. म्हणजे भाषिक भांडणं आपोआप मिटतील. आय डोंट माइंड. यांना विचारा ना. वेल आय नो ऑब्जेक्शन. फर्स्ट बाय BA with English
भरते इंग्रजीत लग्नाच्या याद्या म्हणजे श्री गणेश प्रसन्नच्या ऐवजी श्री एलिफंट गॉड ब्लेसेस यू की काय काय हरकत आहे मुंजीला नाही का पण ग्रेट झाली मग द्या श्री एलिफंट गॉड ब्लेसेस. थांबा, हे काय भलतं चालवलंय? श्री गणेश प्रसन्न द्या आणि याद्या चक्क मराठीत करा. मराठी हो. कानडी एक शब्द नको. नको कसा आपल्या वडिलांचं नाव कानडीच आहे ना. अण्णासाहेब हो कानडीचं नाव सुद्धा घेत नाही वडिलांचं नाव कानडी. हौदू हौदू अण्णासाहेब अण्णा यंद्र. हो हे बघा, मी सांगते तसं करा. मराठी दोन्ही पक्षांना कळताय ना, मग इंग्रजी नको आणि फ्रेंच नको, मराठीत घ्या, शुद्ध मराठी. नाही कळलं वधू पक्षाला तर आम्ही समजावून सांगू. हो धारवाडचे रहिवासी श्रीमान अहो काय श्रीमान गिमान मी एक आपलं गरीब माणूस असतो बघा. संकोटले और ये नंतर खेळ. कळतं ना मला कळतं ना. आपण काय म्हणत होता ते बोला बाई साहेब. हा, धारवाडचे रहिवासी श्रीमान व्यंकटेश शेषो धारवाडकर यांची कन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी श्यामला आणि रत्नागिरीचे रावसाहेब. सांगा अजून लास्टचा ठेवण्याचं नाव घ्यायला मी सांगतो. चिंतामण अण्णासाहेब गोखले रिटायर मामलेदार यांचे कनिष्ठ चिरंजीव हो. प्राध्यापक गोविंद यांचा विवाह मिती ते मी लिहितो. माघ शुद्ध नवमी लग्न पुण्यात झाले पाहिजे. गेलेला धारवाड मध्ये लग्न लेखीचं घरी व्हावं अशीच पद्धत असते. नाही लग्न पुण्यात झाले की सगळ्या वर्तमानपत्रात येते. साऱ्या महाराष्ट्रात करते दोन महाराष्ट्रात करते. हे महाराष्ट्र दोन महाराष्ट्र ठीक असत. पुण्यात व्हायचं लग्न. सध्या नदीकडा कार्या कॉपी कोका कोला मांडव वाजंत्री हारतुरे गजरे हळदी कुंकू नारळ दिवाबत्ती आरास हा सारा खर्च वधूपक्षाने करायचा आहे. इतकं कशाला? लिहा, दोन्ही अंगचा सर्व खर्च वधू पक्षानं करायचा आहे. हो वधूपक्षाची मंडळी केवळ अक्षता टाकण्यासाठी. हो काय आपण म्हणाल तसं बघा. आता आमचे मानकरीत आमच्या मुलींचे यजमान आणि त्यांची मुली बाळ त्यांना महावस्त्र आणि रुपयाची पात्रे. थोरल्या मुलीची मुलं झाली तर त्यांचा विवाह सन्मान तसाच झाला पाहिजे. आता आमच्या साऱ्या पाहुण्यांचा प्रवास करतो प्रथम वर्गाचा येण्या जाण्याचा वधू पक्षाने करायच पाहिजे. कबूल कबूल. यांना न जाओ फुवांडी. कबूल कबूल. लग्न परंपरागत पद्धतीने होईल. सीमांत भूषण वांग निश्चय वधूपर्क मंगलाष्टके सप्तपदी कन्यादान लाजा होम आणि मांडव परतणे वगैरे वगैरे. कबूल. कबूल कबूल. वरदक्षिणा आहेत रुखवत भोजनावळी वरात सारे काही. ऐकून तर घ्याव. ओरडता कशाला आहे? अहो मी काय लिहू ते कुणीतरी एक्झॅक्ट सांगा. ते वरदक्षिणेचं रक्कम एकदा कळतं तर बरं होतं बघा. वरदक्षिणा वरदक्षिणा काहीही दिली जाऊ नये. डोंट वरी. असं लिहायचं वरदक्षिणा नको. कायदा नाही बंदी आहे हो. पुन्हा अमोकून लिहायचा नाही. कन्यादान सालंकृत करायचंय आणि वरदक्षिणा काहीतरी समजून घ्यायची. पण ते किती ते एकदा समजू दे केव्हा. अहो ते ठरवा हो आपापसात. आमचे काम झाले यावर स्वाक्षरी रामणी झालं काय. आता बोलवा हा मुलीला. श्यामक्का ये गा आता नमस्कार करायला.
सौभाग्यवती भव. પધારો 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 પધારો. આવો તમે તો બીજા માળે ઉપર જાઓ છે. પાવને મેને કુટાય છે. બધાની સગळे ઉપર જ છે. समारंभ तो काल सवार છે ना. कोणती भाषा बोलून राहिला रे तुम्ही? मराठी असते काय? हो ना. आम्ही गुजराती मध्ये बोलतो. मित्र घणं मोठं છે. હા જી ઘણો. किती झाले पैसे बापा तुझे? તમે તમે શા માટે પૈસા આપો છો? તમે તો અમારા મહેમાન છો. એડે ભાઈ પૈસા આપને. ચાલો 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 ચાલો. ए तू काय खडी राहिली तिथे? चाल ना. કેટલા पैसा? 3 रुपये 12 काहीतरी गफलत मालूम पडते मला याच्यामध्ये. कोणी पण जाती भूल नसती. मारो नाव हमतावाल હું તો પરીક્ષેટનો મુનિમ છું. आपण लग्नासाठी आले सर? अरे पहिल्यांदाच येऊन राहिले ना तुमच्या पुणे शहर मध्ये. पता तर बरोबर आहे ना बाप्पा? शिव पार्वती कार्यालय शनिवार पेठ एकदम बरोबर. आणि ह्याच समारोह हो ना सेटा? हो ना बाई. दुसरी पार्वती आहे का बाबा पुणे शहर मध्ये? काय मध्ये ठरवू का तू आता? का मी काय केलं? का पोकड्या मारून राहिली मला जी तिथं? मी काय ठरवलं माझ्या? तू काय मला म्हणाली की गोविंदाचं लग्न कानडी पोरीशी आहे. मी कानडी मालूम पडते का तुला? हा तू गुजराती दिसते मला. परीक्षेत एक पेढी बेंगलोर માં પણ છે. શેઠ ઓ શેઠ આજે મહેમાન આવે છે. આવો ને આવો. ઓહો આવો શેઠ આવો. પણ લગન કોના છે બાપાજી? મારી દીકરી માધુરી અને શાહ શેઠ નો દીકરો રજનીશ. કમ ઓન કમ ઓન. But where is Gokhale and Darwadkar? We are their guests. એ સમારોહ તો નીચું છે તે માળે ઉપર નહીં જાઓ ના. सॉरी हा. અને તારા આ લોકોને નીચે લઈ જાઓ. वारो सेठ गजब झाला बाप्पा. अजीब आहे तुमचं पुणे शहर. एकाच इमारतीमध्ये 2 लगीन आणि ते बी एकाच टायमाला. दे नक्की. અરે 3 જાય 3. હા બીજા મારા કાર્યક્રમ છે ભવાઈ જવા. हद झाले बाप्पा. હા ઓ શેઠ એક તમારા સામાન લઈ જાઓ મને કામ છે. हा ते समाज तुझं बस कर. घे तू लेट कर नको. घे आणखी. द्या. हा चाल. किती जड केले का पेटे? काय समजा घरातले कपडे आणले का तू? चल. ओ मराठी सेठ. ओ मराठी सेठ. रिक्षाना पैसा कसले पैसे? रिक्षाना पैसा. हा रिक्षाचे पैसे. हा किती झाले बे? 3 रुपये 12. भावाचं लगीन कोण्या ठिकाणी याचा पत्ता नाही. अनमानित चायला लागणार. साहेब गोखल्यांच्याकडे लग्नाला आलात काय तुम्ही? तुम्ही तर मराठी आहे का बाप्पा? हो मी पुण्याचाच की. नाव काय म्हणले बाप्पा? हो मी बंडू दंडते मसाजीस या गोविंदरावचा मित्र आहे मी. माझ्याकडे द्या सामान. तुम्ही कशाला घेता जेवाजा? या माझ्याबरोबर या. चाल. ಹಲೋ ಶರಣಪ್ಪ, ಏನ್ರಿ ಯಾರು ಬಂದರು ಹೇಳು. ಯಾರು ಬಂದ್ರೆ? ಯಾವ್ರವ್ರ? ಯಾವಾಗ ಬಂದ್ರಿ? ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಇಬ್ರು ಕೂಡ ಬಂದ್ರಿ. ಬಹಳ ಚಲೋ ಆಯ್ತು ನೋಡ್ರಿ. ಸರ್ರಿ आता वाजवा. असं काय करायचे पण? थोर का थाप म्हणते ग? ಏನ್ರಿ ಯಾರು ಬಂದಾರ? ಏ ಅಂಬಾಕಿರೆ ಬಾಯಿ ಬಾರೇನು. काय काय बघून राहिला तू फालतू? काय जी तुम्ही दोस्त ना जीवनरावचे? नाही माझं ऐका तर खरं. अहो आधी यांची व्यवस्था करा. नाही म्हणजे दोन्हीकडची व्यवस्था तुमच्याकडे आहेत ना. दुरून आलेत ते नागपुराहून. नमस्कार. नागपूर आल्या नागका किती आहे नू? बहीण गोविंदरावचं? हो, नवऱ्या मुलाची मोठी बहीण आहे मी. आत यायचं की हो. खोल्या गेल्या तयार असत. हो गप्पा. तू
तू कशाला उभा राहिला सर इथं भोजाचं काढ वागत? आणि काय सामान गिमान देतात का ते आहे बघतो, ते हो? ठेवून घे आणि चहा बीची व्यवस्था कर. अरे हे आपल्या गोविंदरावांचं मोठं बहीण आणि हे मोठं मिळवणं. एवढं? आता काय झालं ते आणखी? मग एकदा चुकून बोलून गेलो वाजव म्हणून, आता पुन्हा एकदा. हमने नहीं वाजवा साहब, हमारा काम तो खूनों पर चलता है. आपने क्या बोला? वाजवा करके हमने बजाया, इशारा करा, उतना हमने काम किया. हाँ, हम ऐसे वैसे नहीं साहब, हमको कहते हैं गुलाम मोहम्मद फतेह मोहम्मद नीरज वाले. हमारा जग प्रसिद्ध बैंड है जी. वाह, ये कौन सी उर्दू जी? ये उर्दू नहीं जी, ये तो मराठीच आहे. मी वाजून काय राहिलो? अहो हा ट्रान्झिस्टर वाजतोय. मी अकोल खमरपुरे इंदोरहून आलोय आमच्या गोविंद मामाच्या शाळेसाठी. बोलावा आया था ना. अरे किती मोठा झाला पटे. बघ ना, शेव मावशी. अरे आपले सब रिश्तेदार काय? नाना नानी राहून दे ना. खडे खडे काय बात करीत राहिला. चला ना चला. थांबाव. अशी बरी जाईन मी लग्न घरात. नवऱ्या मुलाची मोठी बहीण आहे मी. हो. दाराशी स्वागत झालं पाहिजे, नारळ ओवाळला गेला पाहिजे, पार पाणी ओतलं गेलं पाहिजे, आरती पाहिजे. नको ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ತಗೊಂಡ್ ಬಾರೋ ಸಣ್ಣಪ್ಪ. ತೆಂಗಿನಕಾಯಿ ನೋಡ್ರಿ ಎಲ್ಲಾರು ಬಂದಾರು. खरंच केलं. लघु लघु सरी. ತಂಗಿ, ಹೇ ತಂಗಿ, ನೀ ತಗೋ ಅನ್ನ ತಗೋ. नमस्कार. నేను प्रवास गिवास त्याची काय तू? प्रवास गिवास बरं झालं काय म्हटलं? फार उत्तम झालं. अरे पण तुला देता नाही. धारवाडकर गोखले विभाग गुणी मूर्खाने लिहिले. वर पक्ष गोखल्यांचा आहे. गोखले धारवाडकर घेवा असलेल्या. काय समजले? हो राव साहेब, लिहितो. इथे नको, बरं दिसायचं नाही. ते कमी पैसे असतील तर त्यांच्या लग्नाचा खर्च कसा निघायचो? पोचायलाच पाहिजे. या कानिड लोकांचं काही सांगता येत नाही. असं करतो, गोविंदाचा मित्र आहे तो बंडोपंत, त्याला पोचायला सांगतो. बंडोपंत, ओ बंडोपंत, हे नाही यात पैसे आहेत. बरं, बाजूला घेऊन जा, मोजा. बरं, किती असतील ना तेवढे एका चिठ्ठीवर लिहून पाठवा. ना हो, जा.
रावसाहेब, अहो रावसाहेब, जेवणाची सारी सिद्धता झाली आहे, जेवायला उठायचे. हो भाऊ, कोण हो तुम्ही? मी विवाह जोशी, म्हणजे विनायक वासुदेव हरोलीकर जोशी, या कार्यालयाचा मालक. बाप्पा, तुमच्या कुठेशी लगीन लावणार काय आमचं गोविंदा? नाही, इथले आतिथ्याचं सारे कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे. आदित्यचे कॉन्ट्रॅक्ट तुमच्या बापाने घेतलं का नाही? नाही, ते रस्त्याचे तुलाचे कॉन्ट्रॅक्ट घेत होते, इथले कॉन्ट्रॅक्ट मी घेतले आहे. घेतले ना, देणार बोलवा, कटकट करू नका. आम्ही पाठोपाठ हजर असतो की हो रावसाहेब. हजर व्हायला काही कोर्ट आहे? तुम्हाला काही रीत बात कळते की नाही? शेंगी आठ मात्र रे. आपण जेवण उरकून घ्यावं म्हणते मी. उरकून घ्यावं? सुरुवातीलाच उरकून घ्यायची पाहिजे. आमचं हे पहिलंच प्रसंग असतं बघा. प्रसंग? लग्नाला काय प्रसंग म्हणतात? लग्नाची वेळी प्रसंग म्हणतात हो. मराठी भाषा आम्हाला तितकंच चांगलं बोलायला जमत नाही बघा. तिथंच तर आमचं बसलं. 1000 वेळा सांगितलं आमच्या कुटुंबाला, कार्यालयाविषयी आमचा संबंध नको, आमचे ते पटणार नाही. जरा ऐकायचं म्हणते मी. ऐकायचे काय? बोलावं आलाय कॉन्ट्रॅक्ट. गायकाची मंडळी म्हणतात उरकून घ्या. आमच्यावर प्रसंग गेलाय. ठीक आहे, माणसं आहे. अहो, पण ती त्यांची पहिलीच मुलगी आहे. पण आमचा मुलगा 6वा आहे. यांनी आमंत्रण द्यायला नको का आमच्या जावयाला? इतक्या लांबून आले ते. भरले लाळ्यांद्र. अरे कुणी आळवेळ घेतला नाही तर? कन्नड मध्ये जावयाला आलिया सांगतात. कुठली उघडली काय कागडी भाषा? 10 कमांडमेंट खडकाळ उघडल्या किती उघडली की काय? हे बघा, फाशीला शिवी द्यायचा काय करायला? आम्ही सगळ्यांना आमंत्रण करतो बघा. आमचे थोरले जावे गेले परत बघायला. ते आल्यावर आम्ही येऊ. तुम्ही जा. त्याला कुणाला गेल्याचे? अहो कितले बरे झाले, खूप मजा येतली नाही गोदे. काय आपण जायचं का सगळे हॉटेलला? अहो ऐकलं का, आपण जायचं का हॉटेलला? हॉटेलला तिला काय म्हणजे तुला हनीमून करायला आली काही तर? अरे की चालली गेली हॉटेलला. हनीमून तर आपला गोविंदाचा आहे, त्याचं लगीन लावून देऊ, मग त्यानंतर गेले हॉटेलला. म्हटले माझे थोडे ऐकून घेता का साहेब? कोण साहेब? साहेब काय म्हणून राहिला मला? मी काय सरकारी नोकर आहे? मालगुजार, तिजारदार, गजलवार. आपण सगळ्या जणी जाऊयात. हो, पण आईला सांगू ना. हे तू कुठे जाऊन राहिली? आईला सांगून येते. मायला काय सांगते खाक? येऊन चक्कर काटून शहरात. गाडी नसली तर रिक्षा बोलवली काजी. रिक्षा किती? गाडी असता. माझी गाडी असता. चला. काय झालं काय ते तरी मला सांग. ना हेळतील केळी. त्यांना हे सगळं पंगत चांदीच्या ताट मध्ये पाहिजे. हो हो रावसाहेब, मगाशी ते तसे म्हणाले. हो, लग्नाचे जेवण काय लोखंडी ताटात जोतील माझे जावई? बरोबर आहे त्यांचं. पण सुरुवातीलाच काय हो हे भांडण आहे? तुम्ही वाचले नाही? उद्योगताना सुरीने लिहून ठेवलेले आहे. दहाड माड सामलंगे कलशले गिद्दल्ले घेतल्ले उल्लीवरे तत्थ मरहट्टे. हे कसलं भाषा हो हे? कसलं का असे ना, कानडीपेक्षा गोड आहे हो. काय समजले? जोशी, तुमच्याकडे आहेत ना ते चांदीची ताटे गिट? आहेत ना. हो, पण वरती ते गुजराती लग्न आले आहे ना, त्यांच्याकडे ताटे गुंतली आहेत. त्यांचे तसे कॉन्ट्रॅक्ट होते, तुमचे तसे नाही. असं पंगत मधलं उठू नका. मी काय तरी करतो बघा चांदीच्या ताटाचं व्यवस्थित. शर्लापा बाहेरले वळत तगून बाप ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ ಅಪ್ಪ. काय ते जेवतात बघू की होते का सगळंच घेतात चांदीचं ताट आणि वाटी बी. अहो दुसऱ्याची येते. गंमत केली हो. सोडा, मी काय खाऊ देतो काय हे सगळं? तुम्ही आणि इथे भोजनाला बसला नाही ते? नाही का? भूक नाही. भूक नाही का? तब्येत बरी नाही. तब्येत बरी नाही का? डोकं उठलं कटकटीने. अरे वा 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 वा, छान. माझ्याकडे औषध आहे. आणि आता यानंतर कुमारी संजीवनीबाई M.A. ह्या लावणी नृत्य सादर करतील.
लगीन करायचं म्हणतेस ते खरं आहे ग, पण आई आणि बाबा. आई कोण बाबा कोण, साक्षीदार पाहिजेत 3. असं आई कोण बाबा कोण साक्षीदार पाहिजेत 3. रस्त्यावरच धरायचं, रस्त्यावरच धरायचं, कुठवर चोरून फिरायचं. हे औंदा लगीन धरायचं, कुठवर चोरून फिरायचं, औंदा लगीन धरायचं. सरकारात जाऊन नाव गाव लिहून. बाबा सरकारात समजल ग. सरकारात जाऊन नाव गाव लिहून. भरपूर. सरकारात जाऊन नाव गाव लिहून 5 रुपये तिथं भरायचं. साल 16 सरायचं, माझं साल 16 सरायचं, कुठवर चोरून फिरायचं. औंदा लगीन धरायचं, कुठवर चोरून फिरायचं. हे औंदा लगीन धरायचं. फक्त 5 रुपयात हे बेस झाले. माणसांची कटकट नाही. नाही मांडाव नको वराड, नाही मांडाव नको वराड, पहिल्या रातीत नवविराड, पहिल्या रातीत नवविराड. एकमेकामध्ये मुरायचं, एकमेकामध्ये मुरायचं, कुठवर चोरून फिरायचं. औंदा लगीन धरायचं, कुठवर चोरून फिरायचं. हे औंदा लगीन धरायचं, कुठवर चोरून फिरायचं. औंदा लगीन धरायचं. स्वागताचे जेवण काय, फोडणीचे ताक आणि उकडलेले तांदूळ. अहो सकाळ संध्याकाळ आम्ही कोकणात तेच खातो. या जेवणात कढी असते रावसाहेब. हे कढी भाताचे जेवण. असे का? हो. शहाणपणासाठी कॉन्ट्रॅक्ट घेतले वाटतं. नाही हो रावसाहेब, पण मी 750 लग्ने लावली आहे. 750 देशस्तांच्या लग्नाचे वराड आल्यावर जे देतात ते कढी भाताचे जेवण. आपल्याला कोणी सांगितलं आम्ही देशस्थ आहोत? नाही म्हटले, आपले व्याही देशस्थ म्हणून. हो. मुलगा कोणाचा, यांचा की आमचा? आपला. बरोबर शिकवण आपला. कोण आले मध्ये खडक लक्ष्मी? मी नवरा मुलीचं आईचं बहिणा असतो. बहुमतानं निवडून आलेले आमदार असतो मी. कारकुनी करून पेन्शन घेतलेलं रावसाहेब नसतं मी. शांति से आप लोगों को चाहिए कि इस सभा मंडप की शान रखे. तुझे शब्द मागं घे. नहीं, मागं घे. तगोंबू जिल्हा चेअरमन सर आणि पार्लमेंटरी मी कायच बोलले नाही हो. असं उठा मंडळी उठा. हो असं काय करता? विंदाला काय वाटेल? विंदा अगं बाई, विंदा कुठे आहे? विंदा गोविंदा गोविंदा
कुठे गोविंद? गोविंद कुठे? येऊ का? कशाला ते आले? तुम्ही त्यांचे दोस्त म्हणवता. लग्न घरामध्ये सगळं माणसं जेवलं, पण ज्यांचे लग्न होणार ते मात्र उपाशी. अहो पण मी काय करू? हे इजिरायला इथं आलं काय? अगोदर त्यांना शोधून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. जा. बनेल अरे उष्टी आता तू येऊची आता. लग्न आधी सासूरवाडीचे इथले लाड करून जायला. आता नाही हे सगळं घेऊन नवऱ्या मुलाच्या खोलीकडे कशाला जायचं असतो? पद्धत असतं. पद्धत केव्हाच आणि पाळते केव्हा? खोलीमध्ये बाथरूम असतं, गरम पाण्याचं सोय असतं. काय करावं बघा, नवऱ्या मुलाकडचे लोक सगळं जुनाट असतं बघा. कोणाच जुनाट पद्धतीचे म्हणता तुम्ही? हा किती सांगता का तुम्ही? गोदे हे गोदे. अरे बाप्पा कोण बघून घ्यायची? आलो ना तर बागी लागले काय तुला मागा? काय काका तू हा नशा उभे राह. ह्याचा नाम घेऊ नका. हा जाऊन पळे टाकी ते म्हणतात. ते झाड किती समजतात ते. हे पळे आम्ही असाव तसे असाव. समजायला मग तुमगेली मुलगी आमच्या घरात द्या म्हणून आम्ही अर्ज करायला तुमच्या दारात. याचं प्रायश्चित्त म्हणून 40,000 रुपये मोजे की हो काल. काय तुम्ही आम्हाला दिलेत काय खाणे? तुमच्या जावयाला दिलेत. एक मुलगी तर तुम्हाला मेला सगळी इस्टेट त्यांची जोडणार. ते कसं हो? एक विल करून दान करून टाकता येतं की हो? कायद्याच्या गोष्टी का मला बायकांच्याकडे शिकायची नाही. तो 30 वर्ष नोकरी केली मी रेव्हेन्यू मध्ये. कायद्याची ओळख आहे आम्हाला चांगली. तुमचं नुसतं ओळख असेल हो. आम्ही कायदा करतो म्हंटल. 10 वर्ष आमदार असतो आम्ही. सुमागणे सब नेट के माताड रे. नेट के माताड. त्यांची तुमची भाषा आहे. डोकं उठायची पाहिजे. कन्नड़ भाषेचा मालूम है पूरा. अजी ओ समधी जी, आपका वो गीजर बंद हो गया ना. मी काय प्लम्बर का इलेक्ट्रिशियन आहे. सगळं शहर मधला वीज बंद पडला त्याला मी काय करणार? तो क्या हम ठंडे पाणी से मांगे? ना पाण्यानं ना नाही तर आंघोळीचं गोळी घेऊन सोडा. येन मारण काम झाल्या. माझे जावाई आहेत ती. सगळ्यांच्या आंघोळी झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. काय समजलं? समजलं. अरे 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 अंघोळ करू नका. ಸ್ವಲ್ಪ ನಗು ನಗು ಮುಗಿಸಲಿ. ಮುಹೂರ್ತ ನಾವು 3 असतो. मुलाचं अंघोळ उरकून घ्या म्हणतो. आधी जावयांची आंघोळ झाली पाहिजे. हो काय समजले? तेच म्हणतो मी. इतका वेळ मी काय कन्नड भाषेत बोललो नाही. अहो यांच्या जावयाची नाही हो, आमच्या जावयांची आंघोळ झाली पाहिजे. हो मानाचे पाहुणे आहेत. काय समजले? मान बिन गेला डोंगरा. हे बाय चालू तुम्ही काय तर बरं सांगू काय ऐकत राहिला कचरा? अरे कानड्या काय रे हापूस पाहिजे. नात्या गोत्याची किंमत ठेवणार नाही. त्यामुळे वाटत डोळ्याला शरीर आहे. काय समजले? हड्याची फूट करून टाकी. येर बापाची बघत तोंडावरती जात नाही का? काय म्हणून देऊ तुला काय कळलंय का? श्यामक्का घरात नाही. श्यामक्का कुठे गेला असेल ते हुडका तरी की हो. ककी ककी दोन्ही कडील वडील मंडळींना हे लग्न मनापासून पसंत नसतच. मला हे अगदी असह्य झालंय. स्वतःच बरं वाईट करून घेण्याशिवाय मला अन्य मार्ग नसत. मी निघून जात आहे. माझी शोधाशोध कुणी करू नाही. श्यामला. आता झाली आता. नमस्कार मग वडील मंडळीला. जिचं लग्न तीच निघून गेली. तिथं काय होईल, ती कुठे जाईल कोणाला ठाऊक. मीही जातो शोधतो तिला. बसा तुम्ही कल्पना. गाडी आणि वाजंत्री. गोविंदराव कपडे कपडे गोविंदराव. ऐकले तर दादासाहेब रावसाहेब काय
काल मध्यरात्रीच्या सुमारास वन गार्डन पोलिसांना मुळामुठीच्या पात्रात एक तरुण आणि एक तरुणी यांचे मृतदेह आढळून आले. दोघांचेही हात एकत्र गुंफलेले होते. त्यांच्याजवळ सापडलेल्या पत्रावरून ही प्रेमिकांची आत्महत्या झाली असे दिसते. आमच्या लग्नाला दोघांच्याही आई वडिलांचा विरोध असल्यामुळे आम्ही आमच्या जीवनाचा अंत करीत आहोत असा मजकूर त्या पत्रात होता. तपास चालू आहे. रावसाहेब, दादासाहेब, दादासाहेब, दादासाहेब. रावसाहेब जरा उठता गया मग फुलकी उठालो. गेल्या 15 दिवसात सगळ्या महाराष्ट्र बघितलं. मुलांचा कुठं पत्ता लागत नाही. मन चित्ते ते वैदिन चिंती. हे थोडे औषध चाटता काय मात्रा दिली आहे डॉक्टर ने. बॅट रे, औषध यांना बॅट. मला औषध नको. फक्त माझी सून आणि मुलगा परत आला म्हणजे मिळवले. येतील हो, पण हे औषध घेऊ थोडं चाचून बघा की जरा. बॅट रे, हे बघा थोडं. परत आहे मी येरो. मी बंडू दंडवते. बंडू बंडू ನಮ್ಮ ಹುಡುಗರಿಗೆ ಎಲ್ಲದಾರ. रावसाहेब आपण कन्नड. अरे बाबा, संकटकाळी याच भाषेने माझी विचारपूस केली. खरं सांगा बंडू, पण तुमच्याबद्दल लाख वाईट मी ऐकलं, पण तुम्ही माझी सेवा केली. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. खरं सांगा हो, माझी मुलं कुठं आहे, माझा मुलगा कुठं आहे, माझी सून कुठं आहे. तुमची मुलं आहेत रावसाहेब? आहेत. कुठं आहेत? सांग. माझी मुलं म्हणजे माझे 2 डोळे आहेत. ती येतील, पण तत्पूर्वी काय पाहिजे ते माझा देतो. दिलं. श्री व्यंकटेश शपथ देणार बघा, देणार. हो. नाही रावसाहेब, मला काही नको, खरंच काही नको. अहो, आपले 40,000 रुपये माझ्याकडे आहेत, पण त्यातले 500 रुपये मी खर्च केले. ते का खर्च केले तेवढं विचारा. ते राहू दे रे. मुलं कुठं आहे? तेच सांगतो रावसाहेब. आपण त्यांच्यावर रागावू नका हो रावसाहेब. त्यांना लग्न मंडपातून पळवून न्यायची कल्पना माझी. त्याने चिठ्ठी लिहायला मीच सांगितलं. मीच त्यांना पळवून नेलं. मी त्या दोघांना घेऊन तिरुपतीला गेलो आणि काय झालं ते सांगा की हो. आणि मी त्या दोघांचं लग्न लावलं. मग आता आहेत कुठे ती? आहेत, इथेच आहेत, पण आपल्या पुढे यायला भेट आहेत ती. अरे आम्हाला कसलं देत आहेत रे. आम्ही डोळ्यात प्राण आणून त्यांची वाट बघतो. जा लवकर हो. दंडोपंत जा. बंडोपण ऐकतोच. ನೋಡ್ರಿ आपलं जावेल बापू आलं, आपलं मुलगी आलं. कुठे कुठे अजून बरली टाकताना परशुरामा पावल्यात रे बाबा. हो चला, तुम्हा दोघांना भेटण्यासाठी रावसाहेब डोळ्यात प्राण आणून वाट पाहताय तुमची. चला. पण ते रागवले नाही आहेत ना? अहो खरंच नाही. अहो बहिणी, अहो तुमचे आई वडील सुद्धा इथंच आलेले आहेत. ते आता खरे खुरे एकमेकाचे आप्त झालेले. त्यांच्यातले वाद कलह भांडणं केव्हाच मिटलेली आहेत. अहो चला चला लवकर. हो, अहो खोटं नाही सांगत. शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवा शपथ सांगतो. चला तुम्ही, चला. प्रांत भेद, भाषा भेद, जाती भेद हे सारं आपल्या पिढीचं मस्तक मध्ये होतं. आताच पिढी यातून मुक्त आहे. ती आपल्या मनासारखं वागते, तेच बरं आहे की हो रावसाहेब. सगळ्या जगामध्ये आता माणूस ही एवढी एकच जात राहणार आहे. बघा बघा तुम्ही.